हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड इव्हिनिंग, कारण इव्हिनिंगचा टायमिंग आहे. आणि कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेतच असाल. तर आत्ता टायमिंग सांगतो तुम्हाला, 5:10 झाले. तर हे बघू शकता, 5:10 झालेत. आणि सायंकाळची जी कामं असतात म्हणजे घरातली झाडझूड वगैरे ते सगळं माझं झालं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण घर वगैरे मी क्लीन केलेलं आहे. तर आता देवाला दिवा वगैरे लावायचं बाकी आहे माझं. तर आता देवाला दिवा वगैरे लावेल, धूप लावेल आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. आणि बाळ जे आहे ना ते झोपलेलं आहे अजून. तर कुकर वगैरे मी लावून ठेवलं आहे. आणि आज काय बनवायचं आहे अजून ठरवलेलं नाही आहे, बघू काहीतरी बनवूयात. आणि चला आता पटकन कामाला लागते, कारण पिल्लू उठला ना मग काहीच काम करू देत नाही. चल, तर हा जो ब्लॉग आहे ना शुक्रवारचा ब्लॉग आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 5:30. तर घरातली माझी सगळी कामं झाली. तुम्ही बघू शकता सगळी झाडझूड वगैरे सगळं झालं माझं. आणि बाळ झोपलेलंच आहे. तर सकाळी डबे वगैरे पण थोडेसे ना घासून ठेवले होते, तर ते सगळे इथे सुकण्यासाठी समोरच्या रूममध्ये ठेवलेत. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दाखवत होते ते खिडकीमध्ये ना मी खूप छान असे झाडं वगैरे लावलेत थोडेसे. तर तेच तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुलं आलेत. आणि मनी प्लांट पण मस्त असा लागला आहे. आणि कढीपत्त्याचं पण मी एक छोटं रोप लावलं होतं, ते तो पण मस्त आलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता जास्वंदाचं आणि गुलाबाचे वगैरे लावलेत. तर छान वाटत आहेत झाडं. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इतकं वेदरनं खूप क्लाउडी आहेत 2-3 दिवस झालं. आणि मध्येच पाऊस यायला लागला आहे, कधी म्हणजे असं 5-5 मिनटाला पाऊस यायला लागला आहे. आणि बाहेरनं लेकरं खूप जास्त मस्ती करत होते. तर मुलांना म्हटलं की तिकडे जाऊन खेळा, कारण थोडासा आवाज आला की बाळ लगेच उठत होतं. तर त्यामुळे मग मुलांना तिकडे जाऊन खेळायला सांगितलं. आणि नंतर आलेली आहे आतमध्ये. तर देवपूजा राहिलेली सायंकाळची. तर किती 6 वाजले होते, म्हणजे 5:30-6 झाले होते. ते म्हणलं चला देवाला दिवा वगैरे पण लावून घ्यावं. आणि आता छान असं देवाला दिवा लावले, धूप लावले. आताच माझ्या देवाला दिवा वगैरे लावून झालं. आणि पिल्लू पण उठले, कारण त्याचा आवाज येतो. चला आता त्याला घेते तर दिवा वगैरे लावणं झालं. त्यानंतर टी व्हीमध्ये ना मी तारक मंत्र लावलं. तसं खरंच सायंकाळीनं दिवा वगैरे लावलं ना तर खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं घरात. आत्ताच पिल्लू झोपेतून उठला आणि मस्तपैकी मी पिल्लूचं आवरलं बघा. त्याला थोडंसं फ्रेश केलं म्हणजे तो खेळेल. नाही तर मग असं एकदम झोपेतून उठलं ना असं बसवलं ना तर खेळत नाही, थोडंसं त्याला फ्रेश करावं लागतं. तर छानपैकी त्याचं मी आवरले. आणि त्यानंतर ना मस्त टी व्हीमध्ये ना स्वामी महाराजांची गाणे लावलेत. तर बाळ ना तो बघत बसतो, म्हणजे त्याला आवडतात स्वामींचे गाणे. तर टी व्हीमध्ये मी लावून ठेवलेत. आणि आता ना स्वयंपाक वगैरे मी थोड्या उशिरा करेल, कारण आता बाळाला खाऊ घालायचं आहे मला. कारण खाऊ घातल्याच्या नंतर ना तो मस्त खेळतो, नाही तर मग खूप रडायला लागतो. तर चला आधी मी बाळाला जेवू घालते. आणि त्याच्यासाठी काय खाऊ बनवलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. बरं बाय कर, बाय कर. आम्हाला बाय करता येतो पण हाय नाही करता येत. किती गोड असतं. ठीक आहे, बापरे छान छान. चला आता जेवण करायचं ना बाबूला? हो जेवण करायचं, भूक लागली. चला आता बाळाला, हो भूक लागली. ठीक आहे, चला आता बाळाला जेवू घालू. तर आता पिल्लूला मी 2 मिनटं सोफ्यावर बसवलं, कारण मला कुकरनं काढून ठेवायचं होतं. तर वरण भात तर मी लावलेला होता बाबूला. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं तुरीचं वरण आणि भात थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. आणि बारीक करून बाळाला जेवू घालणार आहे. तर चला आता पटकन मी बाळाला जेवू घालते. तर त्याला मी तिथे बसवत होते, पण तो अजिबात राहत नव्हता. म्हणजे माहिती नाही आज काय झालं पिल्लूला. पिल्लू खूप जास्त रडत होतं. तर म्हणून मग त्याला माझ्यासोबतच मी किचनमध्ये घेऊन आले. आणि त्यानंतर मग कुकर वगैरे पण गरम होतं, म्हणून मग पटकन कुकरमधला वरण भात वगैरे काढून घेतला. आणि आता बाळासाठी मिक्सरमधून खाऊ करून घेणार आहे. तर मी कशा पद्धतीने वरण भात बाळाला खाऊ घालते तर ते तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला तुरीच्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे चांगलं व्यवस्थित फेटून घेणार आहे. आणि त्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे मिक्स करून घेणार आहे, कारण एवढी जास्त घट्ट घट्ट डाळ आपण बाळाला नाही खाऊ घालू शकत. तर त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडासा भात घेतला आहे. आता त्यामध्ये ना थोडंसं पातळ पण तुम्ही हे करू शकता, कारण लहान बाळ असेल तर 7 ते 8 महिन्यापर्यंतचं असेल तर त्याला एकदम घट्ट डाळ नका देऊ, कारण त्यामुळे त्याचं पोटही दुखू शकतं. तर त्यामुळे डाळीवरचं जे पाणी असतं ना ते द्यायचं. तर आमच्या पिल्लूला आता 1 वर्ष झालं आहे, म्हणून मग थोडीशी डाळ मी मिक्स करून देते त्याला. तर त्यानंतर
त्यामध्ये थोडंसं 1 चमचा मी तूप घातलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता तर गरम होतं ते थोडंसं, त्यामुळे मग असंच तूप घातलं आहे तर तो मिक्स होऊन गेलं त्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आता झालेलं आहे, जेणेकरून बाळाला व्यवस्थित खाता यावं. तर आता चला पिल्लूला आता जेवू घालते. पिल्लू यायचं नाही मम्माकड. हे बघा भांडे खेळत बसले आहे ना बाबू. ते नका घ्यायचं, ते नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं, लागते हाताला. चल चल जेवण करायचं आता. मम्मम खायची मम्मम. हां चला तिकडे जाऊ. चला जायचं तिकडे. चल 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 चल. पिलू ओ खेळतो ना. मम्माला स्वयंपाक बनवायचा आहे. आरू बाळाला सांभाळा. मला स्वयंपाक करायचं. ठीक आहे. अभ्यास कर पण बाळाला सांभाळ ना. स्वयंपाक तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि बाळाला मी जेवू घातले आताच. तर आता त्याला मी इथं बसवलंय आणि तो ना किचनमध्ये येऊ नये म्हणून सोफा इथं लावलाय मी. आता आरूला बसवेल त्याच्याजवळ म्हणजे सांभाळायला. तर आरू बाळाला सांभाळतो ना. बघ तू पण मस्ती नको करू. दोघंही मस्ती करायला लागले. तर आता पिल्लू इथे खेळायले. तर आता 6 वाजले होते आणि बाळापाशी ना आरू बसलेला आहे, म्हणजे त्याला सांभाळत आहे आणि मी आलेली आहे किचनमध्ये. तर आता मी बनवत आहे माझ्यासाठी चहा, कारण चहाची खूप तलप लागली होती. कारण 6 वाजले होते तरी पण आज चहा नव्हता बनवला. म्हणजे 2 टाईम तर चहा लागतोच मला, म्हणजे सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा. तर त्यामुळे मग आता थोडंसं चहा घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागते. तर भांडी वगैरे पण लावायची राहिली होती सकाळची. ते म्हणलं चला भांडी वगैरे सुकले होते ते सगळे लावून घ्यावं, कारण मग कसं स्वयंपाक वगैरे करताना ना मी बाळाला इथे गॅसवट्यावर थोडंसं बसवते ना, तर मग थोडासा स्पेस होतो. आणि भांडे वगैरे असेच ठेवले ना तर तो सारखं मग ते भांडे घेतो आणि बेसिनमध्ये टाकतो, मग परत घासायला लागतात. त्यामुळे मग सगळी भांडी आधी लावून घेतली आणि तोपर्यंत चहा पण झाला. तर हरू म्हणला मम्मा मला पण चहा दे. तर मग त्याला पण थोडंसं दूध वगैरे टाकून दिलं आणि मस्त आता पाऊस वगैरे येत होता बाहेर, तर मस्त चहा असा एन्जॉय केला. आणि त्यानंतर आता वाजलेले आहे 7. तर इथे ना मीठ वगैरे संपलं होतं, तर म्हणून मग भरणीमध्ये मीठ वगैरे सगळं भरून घेतलं. आणि हरू पाऊस यायला ना. ठीक आहे चल. पंखा काम बंद केलेला. अरे मी किचनमध्ये होते म्हणून पंखा बंद केलेला. तू कुठे चालला. पाणी प्यायचे. ठीक आहे. झालं खेळणं. काय खेळू लागलं. पाऊस यायला. ठीक आहे. काय बनवू जेवायला. दमाने पी. बसून प्यायचं बाळा पाणी. हां काय बनवू जेवायला सांगितलं नाही तू. वरण भात खायच्या. टी व्ही लावून अभ्यास कधी करणार आहे. तर आता स्वयंपाकाची तयारी वगैरे मी करून घेत आहे. आणि ह्यांनी ना मार्केटमधून लसूण वगैरे पण आणला होता, तर ते पण भरून ठेवायचा राहिला होता. मग लगे हात ते पण भरून ठेवलं. आणि अरुण बाहेर खेळायला गेला होता, तर खेळून आला तो, कारण पाऊस वगैरे येत होता म्हणून मग आतमध्ये आला. आणि आल्याच्यानंतर थोडा वेळ TV बघितली. आणि आजकाल ना अरू खूप हुशार झाला, म्हणजे मनानेच अभ्यास वगैरे करत बसतो. आणि टीचरने ना आज त्याला व्हेरी गुड दिलं होतं, म्हणून मग तो मला दाखवायला आला होता. तो खूप छान वाटतं त्याला असं टीचरने व्हेरी गुड वगैरे दिल्यावर. किती वेळ झाला झोपला. फक्त 10 मिनिट झाले आहे ना. हे बघा फक्त 2 मिनटं मी खिचडीचं ना खाली ठेवलं. हे बघा बाबूने काय केलं. पूर्ण घरामध्ये सगळे खिचडी सांडून ठेवले. काय बाबू कसं घाण करून ठेवलं. आधीच तर काम होत नाही आणि तू काम वाढून ठेवतो नुसते. हो तुला खायचं होतं असं खायचं. खाली सांडवलं सगळं. मम्मा येत होती ना. हो येत होती ना मम्मा. हो
तर बाळानं ना पूर्ण घरामध्ये खिचडी वगैरे सांडून ठेवली होती, तर मग ते पूर्ण क्लीन केलं आणि मी ना त्याला थोडंसं रागवले म्हणून मग तो सोफ्याच्या मागे येऊन असं उभा टाकला आहे बघा. तर कसं कळतं ना लहान मुलांना आजकाल, थोडंसं मोठ्याने जरी बोललं ना तरीच त्यांना राग येतो. पाऊस चालूच आहे ना, सकाळपासून सारखं येतोय जातो. येई ना गेला. हां, आम्ही आतमध्ये होतो ना, काय समजलं नाही, खिडकी वगैरे लावलेली होती, पाऊस येते की नाही. पण सकाळपासून तर चालूच होतं, येते जाते. मी ते कपडे सुकवायला टाकले, काढून घेतले बाहेर. हे बघा पप्पा कुठे आहेत? हां, पप्पाला आवाज दे. पप्पा मग शिव. हां, द्या द्या द्या, घ्या 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 बघा. हो, पप्पा कुठे आहेत? पिलू पिलू. घ्या बोलतो बघा. येऊ दे पप्पाला आतमध्ये. बघा बघा, येऊच तर पोराला दम नाही घरामध्ये, पप्पा आहे ना. खुश आहे की नाही? पप्पा आले की खुश बाळ. तर आता तोपर्यंत आरूचे पप्पा देखील आले आणि आता मी बनवत आहे पराठे. तर आज मी अनियन पराठा बनवणार होते, म्हणजे कांद्याचे पराठे बनवणार होते. तर सोबतच वरण पण बनवणार आहे. तर इथे सुरुवातीला वरणाला तडका वगैरे मारून घेते. तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकले पातेल्यामध्ये, नंतर जिरं मोहरी घातले. आता आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे. म्हणजे सिंपल असंच वरण बनवून घेणार आहे, जसं दररोज आपण बनवतो ना, सेम तसंच. तर अद्रक लसणाची पेस्ट टाकले, थोडेसे ब्राऊन होऊ दिले. त्यानंतर 1 वाटी टोमॅटो घातले त्यामध्ये आणि थोडं झाकण लावून 5 मिनटं ठेवलं. तर टोमॅटो थोडेसे मावसूद झाले की नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि जे काही आपले बेसिक मसाले आहेत ते त्यामध्ये ॲड केले. थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडासा सांबार मसाला टाकला, कारण म्हणजे सांबार मसाल्याचं ना वरण आम्हाला आवडतं खायला, तर म्हणून मग थोडंसं सांबार मसाला वगैरे टाकला. आणि त्यानंतर तुरीची डाळ जी आहे ना ती टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने सिंपल असं 2 मिनटात वरण वगैरे बनवून घेतलं. तर आता वरणाला उकळी वगैरे येत होती, तोपर्यंत कांदा वगैरे मी चॉप करून घेतला. तर पराठे वगैरे बनवले ना ते गरम गरमच खायला छान लागतात, म्हणून मग ह्यांनी आल्याच्या नंतर मी बनवून घेतले. तर अनियन पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला मी 3 ते 4 कांदे बारीक चॉप करून घेतले. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकले, लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठ टाकले आणि तुम्हाला हवं असेल तर थोडीशी हळद देखील टाका आणि थोडंसं असं मसालासुद्धा मी त्यामध्ये ॲड केला आहे. नंतर छान असं मिक्स करून घेतलं. तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीने मिक्स करून घेतले. आणि त्यानंतर ना पिठामध्ये थोडंसं तेल आणि ते थोडंसं मीठ टाकून मळून घेतलं. तर आता पीठ वगैरे मळून मी 10 मिनिट ठेवणार आहे रेस्ट होण्यासाठी आणि नंतर पराठे वगैरे बनवून घेणार आहे. तर 10 मिनटं झाले, त्यानंतर मी तेल वगैरे काढून घेतलं आणि आता पटकन पराठे वगैरे बनवून घेणार आहे, कारण उशीर झाला होता. तर टायमिंग सांगते तुम्हाला, आता वाजले होते 9 आणि आज ना ह्यांना पण थोडंसं यायला उशीरच झाला. आणि सकाळी ना ह्यांना टिफिनमध्ये ना मी भाजीपोळी दिलेली, पण त्यांनी तो वापस आणला. आणि खरं सांगू, मला ना असं टिफिन कोणी वापस आणला ना मला खूप राग येतो. एक तर सकाळी आपण लवकर उठून एवढ्या मेहनतीने टिफिन वगैरे बनवतो आणि वरतून परत सगळेजण वापस आणतात. आणि आरू वगैरे कधी आणला ना आरूनं तर त्याला तर रागवू शकतो, म्हणजे तो लहान आहे म्हणून. पण जर नवरोबानं आणला तर काहीच नाही बोलू शकत असो. त्यानंतर मग पटापट मी पराठे वगैरे बनवून घेतले. तर आपल्याला हव्या त्या शेपचे आपण बनवू शकतो. तर मी अशा पद्धतीने ट्रायंगल शेपचे बनवले, कारण मग आरूला ना खूप आवडतात. कारण असं सिंपल असे बनवलं ना तो खायला तो नखरे करतो, पण असे वेगवेगळे शेपचे बनवले ना तर लहान मुलं खूप आवडीनं खातात आणि आरूला खूप आवडतात असे. म्हणून मग त्याच्यासाठी मग मी असं वेगवेगळ्या पद्धतीचे असे पराठे वगैरे बनवत असते. तर आता सगळे पराठे वगैरे मी बनवून घेतले आणि गरम गरम ह्यांना खायला पण दिले. तर ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत आणि नंतर मी माझ्यासाठीही ताट वगैरे बनवून घेतलं.
तर आत्ता वाजले होते 10 आणि आत्ता नवरोबाला इच्छा झाली बुट्टा खायची, कारण बाहेर पाऊस वगैरे येत होता. तर बोलले की बुट्टा वगैरे भाजून आण, मला खावंसं वाटतं. म्हणून मग पटकन त्यांच्यासाठी बुट्टा वगैरे भाजून आणल्यानंतर त्यावर मस्त लिंबू आणि मीठ हे केलं आणि त्यांना दिलं. तर आता पिल्लू इथं बघू शकता मस्तपैकी खेळतो आहे आणि मीही जेवण वगैरे करून घेतलं आता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.